नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅप्रॉन एक नंतर ऍडमिशन प्रोसेस काय या बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रोसेस जाणून घेणार आहोत की कॅप्रॉन एक चे अलॉटमेंट झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय, बेटरमेंट करायचे, फ्रीज करायचे, ऍडमिशन घ्यायचे की पुढच्या राऊंड साठी वेट करायचे याबद्दल सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आज 14/8/2024 या दिवशी कॅप्रॉन एक जो इंजिनिअरिंगचा 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान झाला होता त्याची अलॉटमेंट लिस्ट त्या ठिकाणी आज जाहीर होणार आहे. दरवेळेस प्रमाणे साधारण सायंकाळी 5 नंतर ही अलॉटमेंट लिस्ट त्या ठिकाणी सीईटी सेलच्या वेबसाईट वरती आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. त्याचबरोबर आता पुढे काय, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की प्रेफरन्स फॉर्म आपण जो भरला होता त्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये जो आपण फर्स्ट प्रेफरन्स ज्या कॉलेज आणि ज्या ब्रांचला दिला होता त्यापैकी जर एखादे कॉलेज आपल्याला अलॉट झाले, ओके, जर आपल्याला फर्स्ट प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला अलॉट झाले तर आपल्याला ऑटो फ्रीज त्या ठिकाणी करावे लागते किंवा ते ऑटोमॅटिकली होते. ऑटो फ्रीज याचाच अर्थ असा की सीईटी सेलने जे काही नियम बनवलेले आहेत त्यानुसार जर आपल्याला पहिल्या क्रमांकाचे जर कॉलेज मिळाले तर आपल्याला त्याच कॉलेजला प्रवेश हा घ्यावा लागतो, त्याच कॉलेजला आपल्याला ऍडमिशन हे घ्यावे लागते. जर आपणास पहिला क्रमांक सोडून इतर कोणत्याही क्रमांकाचे जर कॉलेज आपल्याला मिळाले तर आपण पुढील राऊंड साठी बेटरमेंट करू शकतो किंवा मिळालेल्या कॉलेजला जाऊन आपण ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे दोन ऑप्शन्स आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तर पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज आपल्याला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होतं, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेणं हे कंपल्सरी असतं. पण आपण जर आपला फॉर्म पाहिला तर पहिल्या क्रमांकाचं मी जे कॉलेज त्या ठिकाणी एंटर केलेलं आहे हे मोस्टली सीओईपी असेल आणि सीओईपी मध्येही कम्प्युटर सायन्स ही ब्रांच असेल कारण त्याचा कट ऑफ हा 99.50च्या प्लस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिलं कॉलेज मी कधीही त्या ठिकाणी अशा क्रमांकाचं भरतो की त्या ठिकाणी त्या कॉलेज आपल्याला अलॉट होणार नाही, म्हणजेच आपण पुढच्या राऊंड साठी त्या ठिकाणी पात्र राहू शकतो. त्यासाठी पुढची सेकंड नंबरची प्रोसेस आहे, जर पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर क्रमांकाचे कॉलेज जर आपल्याला अलॉट झाले तर काय, तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिला ऑप्शन असतो तो म्हणजे सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज म्हणजेच फॉर एक्झाम्पल मला सेकंड क्रमांकाचं कॉलेज आहे, या ठिकाणी जर आपण पाहत असाल की सेकंड क्रमांकाचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, या ठिकाणी मला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच जर मला मिळाली असेल आणि मला त्या ठिकाणी जर ते ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सेल्फ फ्रीज हे ऑप्शन चूज करू शकतो. म्हणजेच आपण सीईटी सेल वरती जी प्रोसेस आहे त्या लॉग इन मध्ये जाऊन त्या ठिकाणी दोन ऑप्शन्स आपल्याकडे असतात. पहिला ऑप्शन असतो एक म्हणजे सेल्फ फ्रीज अँड कन्फर्म, म्हणजेच आपल्याला मिळालेल्या कॉलेज जे आहे ते आपल्याला सर्व व्यवस्थित आहे, पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी भाग घ्यायचा नाही, त्यामुळे आपण जे मिळालेले कॉलेज आहे त्या ठिकाणी आपण ते समाधान मानून आपण त्या ठिकाणी ते कॉलेज कन्फर्म करून त्या ठिकाणी दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजेच 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये त्या कॉलेजवरती जाऊन आपण आपले ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करू शकतो. हा झाला पहिला ऑप्शन. ओके, दुसरा ऑप्शन आहे बेटरमेंट. बरोबर, तर बेटरमेंट म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल दिलेल्या या यादीमध्ये मला 7 क्रमांकाचे क्रमांक 7 जे पीव्हीजी कॉलेज आहे पुणे विद्यार्थी गृह हे जर मिळाले असेल आणि मिळालेल्या कॉलेजमध्ये मी जर समाधानी नसेल तर आपण बेटरमेंट करू शकता आणि पुढील राऊंड मध्ये तुम्ही त्या ठिकाणी भाग घेऊ शकता. आता बेटरमेंट याचा अर्थच काय की मला मिळालेले कॉलेज जे आहे त्याच्यापेक्षा अजून चांगले कॉलेज मला त्या ठिकाणी मिळवायचे आहे, मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी मी बेटरमेंट केलेले आहे. तेव्हा बेटरमेंट केल्यानंतर जे हे 7 क्रमांकाचं कॉलेजेस आहे त्याच्या खालचे जे काही कॉलेजेस असतील ते आपण काढून टाकणार आहोत. त्या ठिकाणी पूर्णपणे ती लिस्ट आपण काढून टाकणार आहोत. ज्या क्रमांकाचा आपल्याला कॉलेज मिळालेला आहे त्या क्रमांकापर्यंतच आपल्याला सेकंड राऊंडला कॉलेजेसची लिस्ट फिल करायची आहे. आता मला एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची, जर आपल्याला 7 क्रमांकाचं 7व्या नंबरचं जर कॉलेज लागला असेल
याचाच अर्थ असा होतो की पहिल्या 6 क्रमांकाचे जे कॉलेजेस आपण त्या ठिकाणी चॉईस लिस्ट मध्ये दिले होते त्याचा कट ऑफ आपल्या मार्कांपेक्षा नक्कीच जास्त गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या पहिल्या 7 क्रमांकाचे कॉलेजेस हे पहिल्या कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेले नाही. त्यामुळे आपण सेकंड कॅप राऊंड साठी या पहिल्या 6 क्रमांकातील कॉलेजेस साठी कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो याचीच लिस्ट आपण फक्त कॅप राऊंड 2 ला त्या ठिकाणी देणार आहोत. जर कॅप राऊंड 2 मध्ये आपल्याला या पहिल्या 6 क्रमांकापैकी कोणतेही कॉलेज जर मिळाले नाही तर जे कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला मिळाले होते तेच कॉलेज आपल्याला कंटिन्यू त्या ठिकाणी राहते आणि आपण त्या ठिकाणी जाऊन कॅप राऊंड 2 नंतर प्रवेश आपण निश्चित करू शकतो, ऍडमिशन आपण घेऊ शकतो. म्हणजेच बेटरमेंट करताना आपण या ठिकाणी दोन गोष्टी करणार आहोत. एक म्हणजे की जर आपल्याला 7व्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर वरचे 6 कॉलेजेसचा कट ऑफ हा आपल्या मार्कांपेक्षा नक्कीच जास्त लागलेला आहे. त्यामुळे कॅप राऊंड 2 साठी आपल्याला मिळालेल्या कॉलेजेस पेक्षा अजून चांगलं कॉलेज कशा पद्धतीने मला मिळेल यासाठी प्रयत्न करणे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या क्रमांकाचं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या क्रमांकाच्या खाली जे काही कॉलेजेस तुम्ही कॅप राऊंड 1 साठी दिले असतील ते चॉईस फिल करताना सेकंड राऊंड साठी डिलीट करून टाकणे, ते कॉलेजेस आपल्या यादीमध्ये ठेवणे नाही, ते ठेवायचे नाहीत. तसे केले तर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजपेक्षा खराब कॉलेज त्या ठिकाणी मिळू शकते. ओके, तर बेटरमेंट करताना काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की बेटरमेंट मध्ये कधीही मिळालेल्या कॉलेजच्या खालचे कॉलेजेस कॅप राऊंड 1 च्या लिस्टनुसार भरायचे नाहीत. दुसरी गोष्ट झाली बेटरमेंट. त्या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नॉट एक्सेप्टेड. म्हणजे मला या दिलेल्या यादीमध्ये मला 6व्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, ब्रांच मिळालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. पण मला ते रेग्युलर मधून मिळालेलं आहे. मला फक्त TFWS लाच ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं नाही आणि ते बेटरमेंटही करायचं नाही. तर तुम्ही कॅप राऊंड 1 झाल्यानंतर काहीच करू नका. म्हणजे मिळालेलं कॉलेजही तुमच्याकडे राहत नाही आणि तुम्ही मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशनही कन्फर्म करत नाही. नॉट ऍक्सेप्टेड म्हणजे थोडी सेकंड राऊंड साठी रिस्क घेणे हा प्रकार आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळं जर आपल्याला पहिल्या कॅप राऊंड मध्ये कोणतेही कॉलेज जर अलॉट झाले असेल आणि त्यातली त्यात ते जर कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 3 पैकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांच पैकी जर एखादी ब्रांच आपल्याला मिळाली असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच बेटरमेंट किंवा सेल्फ रिस्क करणे गरजेचे आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, तो म्हणजे सर मी स्पॉट राऊंड पर्यंत थांबले तर चालेल का? तर त्या ठिकाणी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की बेटरमेंट हा ऑप्शन आपण जास्तीत जास्त थर्ड राऊंड पर्यंत करू शकतो. म्हणजेच मिळालेल्या या समोर दाखवलेल्या लिस्टनुसार मिळालेल्या कॉलेज आहेत. फॉर एक्झाम्पल 6व्या क्रमांकाचं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही ब्रांच मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. पण मला ती घ्यायची नाही. मला PICT क्रमांक 3च कॉलेज त्या ठिकाणी पाहिजे आहे. तर मी काय करणं गरजेचं आहे, कॅप राऊंड 1 मध्ये मी बेटरमेंट करणं गरजेचं आहे, कॅप राऊंड 2 मध्ये मी बेटरमेंट करणं गरजेचं आहे. पण कॅप राऊंड 3 ला जर मला पाहिजे असेल ते कॉलेज जर मिळत नसेल तर कॅप राऊंड 3 मध्ये आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन प्रवेश निश्चित करणं गरजेचं आहे. कारण कॅप राऊंड 3 नंतर जो स्पॉट राऊंड होतो त्यामध्ये आपण जे कॉलेजेस कॅप राऊंड 1, 2 आणि 3 पर्यंत होल्ड करून ठेवलेले होते ते आपल्या लॉग इन मधून निघून जातात. म्हणजे स्पॉट राऊंड साठी बेटरमेंट हा ऑप्शन त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रांच ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांना जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये जर कोणतं कॉलेज मिळालं असेल तर त्यांनी स्पॉट राऊंडचा विचार करू नये. कारण पहिल्याच राऊंड मध्ये पुण्यातील 90% सीट्स हे भरले जातात. कम्प्युटर असेल, IT असेल, AI असेल किंवा ENTC आणि मेकॅनिकल याचे सीट राहतात. ते सिव्हिल असेल किंवा ज्या माहिती नसलेल्या ब्रांचेस आहेत अशा ब्रांचेसचे सीट त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहतात. आता हे झाली माहिती की कॉलेज मिळालं तर काय. पहिला ऑप्शन आहे सेल्फ रिस्क म्हणजे पहिल्याच
यादीमध्ये जी काही यादी जाहीर होईल आज संध्याकाळी त्यात मिळालेलं कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कन्फर्म करा दिलेल्या मुदतीमध्ये. दुसरी गोष्ट आहे बेटरमेंट. मला मिळालेल्या कॉलेजेसमध्ये मी समाधानी नाही. मला त्यापेक्षा चांगलं कॉलेज माझ्या मार्कानुसार कसं मिळू शकतं यासाठी मी सेकंड राऊंडला प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला सेकंड राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंट करू शकता. तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे नॉट एक्सेप्टेड. जर कॉलेज मिळाले असेल ओके तर तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंटही करत नाही आणि कन्फर्मही करत नाही. आता भरपूर विद्यार्थी असे असतात जे नॉट ऍक्सेप्टेड असतात. त्याचं रिझन असतं की बेटरमेंट करण्यासाठी 1,000 रुपये ही फी असते सीईटी सेलची. इवन जर आपला नंबर लागला असेल आणि आपल्याला जर सीट कन्फर्म करायचं असेल तरीही 1,000 रुपये फी असते सेल फ्रीज करण्यासाठी. या दोन प्रकारच्या फीज आपल्याला गव्हर्नमेंटला दोन्हीपैकी एका प्रकारची फीज आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजे सीईटी सेलला त्या ठिकाणी द्यावी लागते. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण कॅपराऊंड एक नंतर एकदा ऑनलाईन मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर या तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे सेल्फ फ्रीज, दुसरं म्हणजे बेटरमेंट, तिसरं म्हणजे नॉट ऍक्सेप्ट. तर यानंतर तिसरा एक विद्यार्थी असा राहू शकतो ज्याला पहिल्या कॅपराऊंड मध्ये कॉलेज अलॉट होत नाही. त्याने काय करायचं तर त्याने पार्टिसिपेट करायचं आहे कॅपराऊंड 2 साठी. आणि कॅपराऊंड 2 मध्ये जर कॅपराऊंड 1 मध्ये त्यांनी 50 कॉलेजची लिस्ट 60 कॉलेजची लिस्ट जर 60 ऑप्शनची लिस्ट 50 ऑप्शनची लिस्ट त्या ठिकाणी दिली असेल तर त्यापेक्षा जास्त कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवता येईल चांगले कॉलेज यासाठी प्रयत्न करणार आपण. आणि कॅपराऊंड 2 नंतर त्याला कसं सीट अलॉटमेंट होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे मिळालेल्या सीटचा टाईप कोणता. तर त्या ठिकाणी 2 ते 3 प्रकारच्या सीटचे टाईप असतात. पहिला प्रकार असतो जी ओपन. म्हणजे एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं सीट त्या ठिकाणी मिळू शकतं. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होते. कुठेही मॅन्युअली या ठिकाणी इंटरफेअर केलं जात नाही. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर मला ओपनचं सीट मिळालं आहे मग फी कोणती भरायची. तर फी आपण कॅटेगरीचीच भरायची. फक्त सीटचा कोटा जो आहे तो ओपनच्या सीटच्या कोट्यामधून आपल्याला त्या ठिकाणी सीट मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला फी ही रेग्युलर जी काही आपली कॅटेगरी असेल फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर मला त्या ठिकाणी सीट अलॉटेड टाईप जी ओपन येतं. आणि कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओबीसी असतं त्यामुळे कॅटेगरी फॉर ऍडमिशन त्या ठिकाणी केलं जातं फी साठी. तर मी जर ओबीसी कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर मला ओबीसी कॅटेगरीची फी त्या ठिकाणी पेड करावी लागते. दुसरं आहे एआय सीट. एआय सीट म्हणजे ऑल इंडिया सीट. त्या ठिकाणी 15% सीट्स जे असतात ते ऑल इंडियाच्या कोट्यासाठी असतात. म्हणजेच त्याला जेईच्या मार्कावरती अलॉटमेंट असते. जर आपल्याला एआयचं सीट मिळालं असेल तरी आपण त्या ठिकाणी सेकंड राऊंड साठी वेट करणं चुकीचं आहे. कारण सेकंड राऊंडला एआयचे सीट त्या ठिकाणी अवेलेबल नसतात कारण ते फक्त 15% कोटा असतो. त्याच्यानंतर आहे एल ओबीसी बरोबर सॉरी जी ओबीसी. जी ओबीसी म्हणजे जनरल ओबीसी. तर मुलगी असेल ओबीसी कॅटेगरीची तर तिला जी ओबीसी म्हणजे जनरल ओबीसी मधून सीट अलॉट होऊ शकतं. कारण तो ओबीसी कॅटेगरी मधील जी ओबीसी हा सर्वांसाठी ओपन कोटा आहे फक्त ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी. मग त्या ठिकाणी मुलगी असो किंवा मुलगा असो मेल असो किंवा फिमेल असो जी ओबीसी मधून आपल्याला मार्कांच्या बेसिसवरती ऍडमिशन होऊ शकतं. त्यानंतर आहे एल एसीबीसी. एल म्हणजे लेडीज. लेडीजचा सेपरेट 30% त्या ठिकाणी कोटा असतो. तर ते त्या ठिकाणी आपण बघू शकतो जर एखादी मुलगी असेल तर तिला एल एसीबीसी किंवा एल ओबीसी किंवा एल ओपन मधून सीट त्या ठिकाणी अलॉट होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सीट कोणता अलॉट झालंय याला महत्व नाही. तर आपल्याला सीट मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे की बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज बेस्ट ऑफ बेस्ट ब्रांच त्या ठिकाणी कोणती आणि कशा पद्धतीने आपल्याला मिळेल यासाठी आपण कॅपराऊंड 1 मध्ये बेस्ट ऑफ बेस्ट चॉईसेस आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर आहे की आता मला कॉलेज अपलोड झालेलं आहे. पुढची प्रोसेस काय. तर मिळालेल्या कॉलेजचा आपण सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे की त्या कॉलेजची फी किती आहे. ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती मी भरपूर गोष्टी त्या दिलेल्या आहेत की एनटी कॅटेगरीसाठी काय फीची रेंज असेल. एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी काय फीची रेंज असेल. ईडब्ल्यूएस असेल ओबीसी असेल एसीबीसी असेल या विद्यार्थ्यांसाठी काय फीची रेंज असेल आणि ओपन कॅटेगरीसाठी काय फीची रेंज असेल. याची सर्व माहिती मी ऑलरेडी ग्रुपवरती दिलेली आहे. एक स्पेसिफिक रेंज पण मी त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की या रेंज मध्ये कॉलेजेसला फीज आहे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हॉस्टेलची फॅसिलिटी. हॉस्टेलची फॅसिलिटी कशी आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे मिळालेल्या कॉलेजची. त्याचबरोबर त्यांचं कॅम्पस कसं आहे आणि प्लेसमेंटचे ड्राईव्ह त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते मागील 4 ते 5 वर्षामध्ये त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर टीचिंग स्टाफ कसा आहे आणि मिळालेलं जे कॉलेजचं लोकेशन आहे त्या ठिकाणी कोचची कशा पद्धतीने सोयी सुविधा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन पाहणं गरजेचं आहे. पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल की पुढे काय करायचं. भरपूर विद्यार्थ्यांचं असं होतं की कॅपराऊंड 1 मध्ये मिळालेल्या कॉलेजेसला त्यांना ऍडमिशन घ्यायचं नसतं, पण कॅपराऊंड 2 मध्ये तेच कॉलेज परत त्यांना अलॉट होतं, कारण कट ऑफ मध्ये काही बदल होत नाही. त्यामुळे कॅपराऊंड 1 मध्ये बेटरमेंट करायचं असेल किंवा सेल्फ फ्रीज करायचं असेल तरीही आपण एकदा कॉलेज पाहून येणं गरजेचं आहे. भरपूर वेळेस असं होतं की मी अगोदरच कॉलेज पाहायला सांगतो, पण सध्याचं जे टाइम टेबल सीईटी सेलने दिलेलं आहे की फायनल मेरिट लिस्ट नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कॅप राऊंड झाला, त्यामुळे आपण कॉलेज पाहण्याची वेळ किंवा मेरिट लिस्ट नुसार कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठीचा वेळ आपल्याकडे उपलब्ध नव्हता. आणि पुढची प्रोसेस पण आपण जर बघितली तर ती खूप घाई गडबडीची आहे. म्हणजे एक दिवसाचाही गॅप त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नाहीये की सेम डेला सगळी प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते, जर आपल्याला पहिल्या कॅप राऊंड मध्ये जर कॉलेज अलॉट झालं असेल आणि आपल्याला जर त्या ठिकाणी जाऊन कॉलेजमध्ये जाऊन सीट कन्फर्म करायचं असेल, आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल, तर सोबत आपल्याला जे डॉक्युमेंट्स आपण सीईटी सेल वरती अपलोड केले होते, जवळपास 10 डॉक्युमेंट्स असतात. त्या 10 डॉक्युमेंट्स ओरिजिनल त्याचबरोबर त्याचे 10 सेट ऑफ झेरॉक्स आपल्याला जवळ बाळगणं गरजेचं आहे. कमीत कमी 3 सेट त्या ठिकाणी आपल्याला झेरॉक्स कॉपीमध्ये ऍडमिशन घेताना लागतात. पण बाकीचे सेट का काढून ठेवायचे, त्याचं कारण आहे की इंजिनिअरिंगचा हा जो कोर्स आहे हा टोटल 4 वर्षाचा कोर्स आहे. त्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, जसं की आपलं 10वी-12वीचं मार्कशीट असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, हे आपल्याला पुढील 4 वर्ष परत मिळत नाही. जर आपल्याला पासपोर्ट काढायचा असेल किंवा इतर कुठल्या गव्हर्नमेंटच्या कामासाठी, शासकीय कामासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी जर आपल्याला आपल्या डॉक्युमेंटची गरज पडली झेरॉक्सची, तर आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसणारे झेरॉक्स काढण्यासाठी त्यामुळे कमीत कमी 10 सेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, पहिल्या कॅप राऊंड मध्ये करा किंवा दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये करा, आपल्याकडे कमीत कमी 10 सेट ऑफ झेरॉक्स कॉपी आपल्या डॉक्युमेंटची असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपला शाळा सोडल्याचा दाखला असेल, एलसी, दुसरी गोष्ट आपलं 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे झेरॉक्सच्या फॉर्मॅटसाठी. भविष्यात आपल्याला त्याची गरज पडू शकते म्हणून. दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाची कॅरी करायची ती म्हणजे कॉलेजची फी. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती त्याची फी दिलेली असते, ती आपण तिथून माहिती घेऊन त्यांची फीची पेड करायची पद्धत कशी आहे, ते चेकने पेड करून घेतात, कॅशने की डीडी लागतो, ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला मिळालेल्या कॉलेजनुसार त्या ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंत जशी गरज असेल त्यानुसार मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, कमीत कमी 10 पासपोर्ट साईज फोटो आपल्याला त्या ठिकाणी कॅरी करणं सोबत गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी कॅरी करायची ती आहे इंजिनिअरिंगचा जो आपला रजिस्ट्रेशन फॉर्म कम एक्नॉलेजमेंट कम रिसिप्ट आहे ते आपल्याला कॅरी करायचे. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय करून आणलेले आहेत एससी वरनं, काही विद्यार्थ्यांचे विद्याप्रतिष्ठानला व्हेरिफिकेशन केले असेल, काही विद्यार्थ्यांचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन केले असेल, जे काही ज्या ठिकाणी आपण केले असेल तो जो सेट आपला ओरिजिनल व्हेरीफाईड डॉक्युमेंटचा आहे तो सेट, त्याचबरोबर आपला अलॉटमेंट लेटर, त्याचबरोबर जो नंबर तुम्ही रजिस्टर केला होता सीईटी सेल वरती ऍडमिशन प्रोसेसच्या टायमिंगला, तो मोबाईल नंबर आपल्याला सोबत ठेवणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण ऍडमिशन घ्यायला जाणार आहोत त्यावेळेस. तर अशा पद्धतीने आपण पुढची सगळी प्रक्रिया पार पाडणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कॅपराऊंड 1 नंतर पुढे काय याबद्दलचे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे यातूनही काही प्रश्न राहिले असतील तर आपण शुक्रवारी सकाळी म्हणजे 16 तारखेला सकाळी साधारण वेळ मिळेल त्या वेळेच्या अगोदर, म्हणजे मी तुम्हाला तसं इन्फॉर्म करेल ग्रुपवरती, तर आपण एक त्या ठिकाणी गुगल मीट वरती सेशन घेऊया किंवा उद्याच आपण एक दुपारनंतर साधारण दुपारी 2 किंवा 3 नंतर गुगल मीट वरती सेशन घेऊया आणि आपण त्यामध्ये पुढे कशा पद्धतीने जायची याबद्दल आपण डिस्कस करूया. कारण तोपर्यंत आपल्याला डेव्हलपमेंट आलेली असेल, काय कट ऑफ लागलेला आहे,
ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती मिळालेली असेल. तर व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती एकदा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मला पर्सनली व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.